देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सोशल मीडियावर लाखो पोस्ट व्हायरल झाल्या, न्यायालयात याचिका दाखल झाल्या, सीबीआयला तपास करावा लागला आणि सरकारला ही परीक्षा व्यवस्थेत बदल करण्याची घोषणा करावी लागली. पण हे सगळं एका दिवसात घडलं नाही. याची सुरुवात खूप आधी झाली होती. सर्वात आधी समजून घ्या NTA म्हणजे काय. 2017 मध्ये सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुरू केली. याचा उद्देश होता देशातील मोठ्या प्रवेश परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणं. नीट, JEE, CET म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य एका संस्थेच्या हातात. पण मग प्रश्न सुरू झाले. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप समोर येऊ लागले. नीट प्रकरणानंतर हा वाद देशभर पोहोचला. CBI तपास सुरू झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. देशभरात एकच प्रश्न विचारू जाऊ लागला. विद्यार्थी मेहनत करत आहेत, पण व्यवस्था तितकीच मजबूत आहे का? विद्यार्थ्यांचा राग फक्त एका परीक्षेवर नव्हता, राग होता विश्वास तुटल्याचा. म्हणूनच देशभर आंदोलन झालं. यानंतर NTA मध्ये प्रशासकीय बदल करण्यात आले. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्णय जाहीर केले. म्हणजे सरकारला ही सुधारणा आवश्यक असल्याचं मान्य करावं लागलं. पण मित्रांनो, एक गोष्ट अजूनही स्पष्ट झालेली नाही. इतक्या मोठ्या परीक्षा, इतके आधुनिक तंत्रज्ञान, इतका मोठा खर्च, तरीही विद्यार्थ्यांचा विश्वास वारंवार का डळमळीत होतो?